सोलापूर शहरामधील मोदी भागात असलेले अँबॅसेडर हेअर कटिंग सलूनचा 19वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यादगिरी कांती यांनी मोदी भागामध्ये अँबॅसेडर हेअर कटिंग सलून नावानं एक दुकान सुरू केलं होतं। आज त्यांची तिसरी पिढी या दुकानामध्ये ग्राहकांची सेवा करत आहे। यादगिरी कांती, त्यानंतर अभय कुमार कांती आणि आता सध्या यश कुमार कांती हे ग्राहकांना सेवा देत आहेत। राजकीय, पत्रकार तसंच समाजातील इतर अनेकांनी कांती परिवाराच्या अँबॅसेडर हेअर कटिंग सलून येथे येऊन त्यांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। आज मोदी बाग के अंदर अम्बेसडर जो कटिंग की शॉप है, इसमें हमारे दोस्त पप्पू कांती, इनके पिताजी यादगिर कांती, इन्होंने 19 साल जो पहले इसका शुरुआत की थी। तो आज यहाँ मोदी बाग हो, फॉरेस्ट रंदे, 7 रास्ता, लश्कर, यहाँ के सभी लोगों को सुविधा अच्छी मिलती है। और अभी पप्पू कांती की जो चिरंजीव है यश कांती, इन्होंने अभी पूरा दुकान का कारोबार संभाल रहे है। मैं भी हमेशा यहाँ पर आता हूँ, कटिंग दाढ़ी करता हूँ। तो खास सोशल ग्रुप की जानिब से, नई ज़िंदगी भाग की जानिब से मैं पप्पू कांती और यश कांती को दिल की गहराई से मुबारकबाद देता हूँ। और इस आज के इनका वर्धापन दिन के मुबारक मौके पर आज मेरे साथ आए हुए हमारे इकबाल चाचा, जादव साहब, नबील, जावेद जेरी, आशिफ राजे, सूर्यकांत पवार और पप्पू कांती की पूरी फैमिली आज यहाँ पर मौजूद है। अल्लाह ताला से हमारी दुआ है कि जिस तरह सोलापुर शहर में एक यहाँ पर मिसाल है कि मोदी बाग के अंदर एक मस्जिद है, एक मंदिर है, जो मंदिर का नाम है अष्टभुजा तरुण मंडल देवस्थान। और मोदी मस्जिद ये कई आज तकरीबन 120 साल हुआ। यहाँ पर सभी हिंदू मुस्लिम भाई मिलजुल कर रहते हैं, एक ही तरह इत्तेफाक से रहते हैं। जो परसों हमारा नवरात्र का उत्सव हुआ, वहाँ पर भी हमारे सभी मुस्लिम समाज के लोगों ने हमारे मंदिर ट्रस्ट के लोगों को शरबत का तकसीम किया, वाटप किया। इसमें सभी जाति धर्म के लोग मौजूद थे। जो मैं यहाँ पर पिछले मतलब जब एक मुलाकात दिया था कि मोदी एरिया जो है हमारा सर्वधर्म संपर्क का एक प्रतीक है, जिसको महाराष्ट्र राज्य हो, भारत देश हो, इसमें सभी जाति धर्म के लोग जो मिलजुल कर रहते हैं, इसकी जिंदा मिसाल है हमारा मोदी बाग का परिसर। ऐसे मोदी बाग के परिसर में अम्बेसडर जो कटिंग की शॉप है, मैं फिर से एक बार हमारे दोस्त पप्पू कांती को, यश कांती को मैं मुबारकबाद देता हूँ। मोदी भागामध्ये संपूर्ण शहरामध्ये अत्यंत नावाजलेला असा एक हेअर सलून आहे। त्याचं कारण म्हणजे हे अत्यंत जुनं दुकान, कारण पूर्वीपासून ज्या ज्या हेअरस्टाईल यायचे ते हेअरस्टाईल पहिला प्राधान्याने, तो नवीन हेअरस्टाईल ते अम्बॅसेडरमधनं सुरुवात व्हायची। परंतु या अम्बॅसेडरचे एक वैशिष्ट्य आहे, आज जसं जसं हा काळ बदलत गेला त्या त्या काळानुसार अनेक नवनवीन उपक्रम आणि त्याचबरोबर ज्या प्रत्येक ग्राहकाचा जो आवडी असतो, तो आवडी पूर्ण करण्याचं काम हे आमचे यश कांती आणि त्यांचे वडील आणि नेते अभय कांती यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कुठल्याही ग्राहकाला कोणतेही त्रास न होऊ देता हा सेवा देत असतात। आणि ही देत असताना आज 18वं वर्ष वर्धापन दिन हा त्यांचा या ठिकाणी होत असताना मी एवढंच शुभेच्छा व्यक्त करतो। त्यांनी जे व्यवसाय करत आहेत त्या व्यवसायामध्ये त्यांची प्रगती व्हावं आणि आलेल्या ग्राहकांना अत्यंत प्रामाणिकपणे उत्तम सेवा द्यावं, हीच सदिच्छा आणि शुभेच्छा या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या कांती परिवाराला मी या ठिकाणी देतो। आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी सर्वप्रथम अम्बॅसेडर हेअर कटिंग सलून याला शुभेच्छा देतो। गेल्या अनेक वर्ष झालं ही सेवा आपण देत आहे आणि एक प्रामाणिकपणे सेवा देत आहे। या हेअर कटिंग सलूनमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते येऊन गेलेत आणि त्यांनाही आपण सेवा दिलेली आहे। म्हणजे ज्या नेत्यांना आम्ही असं फोटोच बघितलं आहे, पण अशा नेत्यांनाही आपण या इथं सेवा दिलेली आहे।
सेवा करण्याचाही तुम्हाला अवसर मिळाला होता. म्हणून या कटिंग सलूनला एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात एक वेगळ्या पद्धतीने आम्ही याच्याकडे बघतो आणि या भागातलं फार वर्षापासून हे आमचं एक संपर्क कार्यालय असल्यासारखं होतं की कांतीबंधू दोघंही असतील की आम्ही कधीही यायचं, इथं काही निरोप असेल काही असेल तर इथून बऱ्याचशा घडामोडी भारतीय जनता पार्टीच्या घडलेल्या आहेत. म्हणून या आजच्या वर्धापन दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि अशी सेवा आपल्या हातात घडत राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि याहीपेक्षा मोठं सलून व्हावं. आता त्यांची दुसरी पिढी हे सगळं सांभाळते हे बघत असताना अतिशय आनंद होतो. पुन्हा एकदा याला सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या संस्थेला तब्बल 18 वर्ष पूर्ण होऊन 19व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्यानिमित्तानं खूप खूप शुभेच्छा. हे दुकान सुरू झालं त्यावेळेला आपले वडील होते इथं आणि त्यांचा परिचय आणि पप्पू कांती म्हणजे आपल्या वडिलांनी तुझ्या आजोबा आणि तुझे वडील तिसरी पिढी या सगळ्यांनी हा व्यवसाय ठेवला. सगळे भावंड जास्तीत जास्त एकत्र राहून हे करण्याचा प्रयत्न केला. आपली अशीच प्रगती हो झाली याचा आनंद वाटतो. तू पण नोकरीपेक्षा ह्या व्यवसायात यश आहे, तुझं नाव पण यश आहे, नक्की पुढे जाशील, ह्याच्यातच कायम स्वरूपी राहा या सदिच्छा. शुभेच्छा व्यक्त करतो. गेले साधारण 20 वर्ष झालं हेअर सलूनच्या माध्यमातून या परिसरातील असे सर्व नागरिकांची सेवा होते. त्याच पद्धतीनं तमाम सोलापूर शहरातील सर्व भागातील लोक या ठिकाणी नाभिक समाजाच्या दुकानदार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय अभयकुमार कांती यांचं जे अँबॅसेडर हेअर सलून आज त्यांचं 10 फेब्रुवारी रोजी व यश अभयकुमार कांती यांच्या ह्या व्यवसायाचा सुरुवात होऊन आज गेली 18 वर्ष पूर्ण 19व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि वर्धापन दिनानिमित्त त्यांनी लोकांना जी ग्राहकाला सेवा आणि नाविन्यपणा ज्या व्यवसायामध्ये दरवर्षी त्यांनी लोकांना सेवा देतात पण त्यातून ते नाविन्यपणात आज ह्या व्यवसायामध्ये हा व्यवसाय म्हणजे एक जिगरीचा झालेला आहे. आमचे अभयकुमार कांतीजी सामाजिक नेते नाभिक समाजाचे यांच्या दुकानाचा वर्धापन दिन आहे. 18 वर्ष जवळजवळ त्यांनी या दुकानासाठी सेवा दिलेली आहे जनतेसाठी आणि आज 19व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. आज एक 18 वर्षापूर्वी यांनी जी सुरुवात केलेली होती दुकानाची त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप बदल झालेला आहे. वाढती महागाई असू दे किंवा वाढताना रेट असू द्या पण यांनी जी ग्राहकांना जी सेवा दिलेली आहे ती सेवा आजपर्यंत त्यांनी तशीच ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने नवीन मॉडर्न पद्धतीने वेगवेगळ्या मशिनरीचा वापर करून चांगले स्किल्ड कारागीर त्यांनी यांना या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि त्या कारागीरच्या हातातनं ज्यावेळेला केस कर्तनालय होतं किंवा त्यांचा मसाज होतो त्या मसाजची यांना खरी किंमत ही ज्यावेळेला जनतेला किंवा ग्राहकाला समजली त्यानंतर त्यांचा उत्कर्षाचा काळ सुरू झाला आणि या उत्कर्षाच्या काळामध्ये त्यांनी जे आधुनिकीकरण दुकानामध्ये केलेलं आहे ते वाखाणण्याजोगे आहे. मुळात यांच्या दुकानामध्ये स्वच्छता, टापटीप आणि स्किल्ड वर्कर यांनी जे ना कला ठेवलेली आहे आखून ठेवलेली आहे ती व्यवस्थितपणे ग्राहकापर्यंत पोहोचते आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी जे ग्राहकाच्या मनामध्ये एक स्थान निर्माण केलेलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे आणि अशीच सेवा याच्या पुढे देखील ते नवीन नवीन पद्धती टेक्नॉलॉजी वापरून केश कर्तनामध्ये उत्क्रांती करतील अशी मी त्यांच्याकडे आशा बाळगतो आणि त्यांना मी या निमित्ताने 19व्या वर्षामध्ये पदार्पण होते त्यांच्या दुकानाचं त्या निमित्ताने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील. आज कांती साहेबांच्या निमंत्रणावरून आम्ही आज अँबॅसेडर हेअर कटिंग सलून यांच्या 19व्या वर्धापन दिनासाठी इथं शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत. अभयकुमार कांती हे आमच्या नाभिक समाजाचे नेते आहेत, दुकानदार संघटनेचे नेते आहेत. नाभिक समाजासाठी त्यांचं काम खूप मोठं आहे. सोलापुरामध्ये विविध भाषिक नाभिक समाज आहे त्यांना एकत्रित ठेवण्याचं कामसुद्धा अभयकुमार कांती साहेब आपल्या ह्या सगळ्या समाज बांधवांबरोबर मिळून करत असतात. त्या अभयकुमार कांती साहेब खूप लहानपणापासून या व्यवसायामध्ये आहेत. विशेष सांगायचं म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी साहेब त्यांना आता नुकताच भारतरत्न पुरस्कार मिळाला. त्यांचीसुद्धा सेवा करण्याची त्यांचीही दाढी कटिंग करण्याची भाग्य
अभयकुमार कांती साहेबांना मिळालं होतं हे मी विशेष इथं नमूद करतो. आणि अभयकुमार कांती साहेब आमचे नेते आहेत, आमचे समाजबांधव आहेत, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. हा व्यवसाय त्यांचा उत्तरोत्तर वाढत जावा असे आम्ही सर्व समाजबांधव आणि आमच्या मित्रमंडळातर्फे शुभेच्छा देतो. लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.